केसरकर साहेब जे उपस्थित आहेत, रुपेशजी पाटील साहेब ज्यांनी या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, त्यांच्या शुभ हस्ते माननीय मंत्री महोदयांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होतोय। सौभाग्यवती प्रियाताई पाटील आपल्याला देखील विनंती करेल की आपणही आपल्या शुभ हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि हे आकर्षक सन्मान चिन्ह प्रदान करावं। या महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचावी आणि जनसामान्यांना देखील शिक्षण घेता यावं यासाठी कार्यरत असणारे, नवनवीन योजना राबवणारे आणि नेहमीच शालेय विद्यार्थ्यांसाठी काळजी करून त्यांच्या भल्याचा विचार करणारे दीपक केसरकर आणि त्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळ या साऱ्यांचा आणि महाराष्ट्र शासनाचा सर्व नागरिकांना फार अभिमान आहे। उपस्थित केसरकर साहेबांना मी विनंती करेन की आपण उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात। आज नारळी पौर्णिमा देखील आहे आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्तानंच यंग उमरखाडी क्रीडा मंडळ व गोविंदा पथक दरवर्षी नारळी पौर्णिमा चोर गोविंदा आयोजित करतं। या निमित्तानं आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, आपण उपस्थितांना संबोधित करावं आणि साऱ्यांना शुभेच्छा द्याव्यात ही विनंती। बॅकअप द्यायचा आहे 4 1 केसरकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आलेल्या गोविंदा पथकाला 1 2 3 4 5 6 आणि 6वा थर उभा राहतोय आणि 7व्या थरावरचा बाल गोविंदा देखील उभा राहिलाय। बोलो बोल बजरंग। सावकाश उतरायचंय। 1 2 3 4 5 6 7 यशस्वीरित्या रचून हा मानवी मनोरा खाली उतरतोय। तो देखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ज्या गोविंदाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देऊ केला, आता तो गल्लोगल्ली दारोदारी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय।